36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अवैधरित्यानं स्पिरिट द्रव्याची तवेरा कारनं वाहतूक करणाऱ्यांना अजिंठा पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस नाईक विकास लोखंडे, पोलीस अंमलदार कोळी असे अजिंठा हद्दीमध्ये रात्रग्रस्त करत असताना त्यांना जळगाव ते औरंगाबाद हायवे रोडवर अजिंठा परिसरातील पवन हॉटेलच्या समोरून एक लाल रंगाची तवेरा गाडी ही जळगावकडून औरंगाबादकडे संशयितरित्या जाताना दिसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे आणि त्यांच्यासोबत अंमलदार यांनी सदर वाहन थांबवून त्यांच्याकडे नावगाव विचारपूस केली असता वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 490 लिटर प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या कॅनमध्ये भरलेले दिसून आले. या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये कोणतं द्रव्य आहे याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिल्यामुळे सदरचे द्रव्य कोणते आहे याबाबत त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिल्यामुळे तसेच सदर द्रव्य वाहतुकीचा परवाना आणि वाहनाचे कागदपत्र लायसन्स बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नसल्यानं द्रव्याबाबत संशय आल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी वाहन पोलीस स्टेशन अजिंठा येथे आणून लावले. या वाहनातील इसम आनंद भैयालाल जयस्वाल, जयेश भैयालाल जयस्वाल दोघेही राहणार जातेगाव तालुका फुलंब्री यांनी पोलीस स्टेशन अजिंठा येथे आल्यावर सांगितले की या वाहनातील द्रव्य हे स्पिरिट असून त्याचा उपयोग दारू बनवण्यासाठी केला जातोय. यानंतर पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी 34,300 रुपयांचे स्पिरिट आणि 65,000 रुपये किमतीचे तवेरा वाहन असा एकूण 6,84,300 रुपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करून इसम आनंद भैयालाल जयस्वाल आणि जयेश भैयालाल जयस्वाल दोघेही राहणार जातेगाव तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि मोटार वाहन कायदा अन्वये फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तडवी हे करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड.